ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। आपण वर्तमान काळाच्या संदर्भात उपनिषदांचा विचार असा विषय घेतलेला आहे। आता आपण तिसरं उपनिषद आज त्या भूमिकेतनं संपवू आणि एक आपली धारणा अशी आहे की आपण त्यातलं परमात्म्याचं स्वरूप किंवा ज्या उपनिषदामध्ये विशेष भर सृष्टी विज्ञानावर किंवा सृष्टी निर्मितीवर दिला असेल किंवा अन्य आणखीन काही मुद्दे त्याच्यात विचारात घेतले असतील, तो एक कोणते विषय आपण घेतले नाही। आपण फक्त आपल्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो तसं दैनंदिन जीवनामध्ये नेमकं उपनिषदांमधून आपण काय घेऊ शकतो। तर या तीनही भागांमध्ये म्हणजे ईश, केन आणि कठ यामध्ये आलेले जे विषय आहेत, ईशामधला विषय आहे विशेषतः सत्यावर आधारित आहे। नंतर कर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये असणारा संबंध आणि त्यांचं स्वतंत्र स्वतंत्र महत्व असे विषय त्याच्यामध्ये आलेत। आणि सत्य हे डावलता येतच नाही, सत्याच्या मार्गानेच माणसांनी जावं आणि सत्य मार्गाने जाणाऱ्याला परमेश्वर नेहमीच सहाय्यक असतो। म्हणजे केनोपनिषदामध्ये किंवा केनोपनिषदामध्ये त्यांनी विषय मांडताना अहंकार आणि माझं कर्तृत्व, मी ची सततची जाणीव म्हणजे देहबुद्धी जेव्हा मनुष्याची अत्यंत प्रभावी असते, बलवान असते, त्यावेळी मनुष्य कसा अडकतो किंवा कसा अवर्तात सापडतो किंवा कसा अज्ञानामुळे चमत्कारिक वागतो असा विषय विचारात घेतलेला आहे। त्यामध्ये जी उपासना सांगितली आहे त्या उपासनेचा विचार आपण केला नाही, कारण आपल्याला वर्तमान स्थितीमध्ये त्या उपनिषदाचा संदर्भ असा एक थोडक्यात विषय होता। इथे कठोपनिषदातही पुनर्जन्माचा सिद्धांत काही आपण इथे सांगणार नाही, यमराजांनीही सिद्धांत म्हणून सांगितला नाही, त्यांनीही पुनर्जन्म सांगितला। पुनर्जन्मावरती प्रत्येक माणसाने स्मरण ठेवूनच विचार करावा, चिंतन करावं। आपल्याला पुनर्जन्म आहे ही धारणा जर मनुष्याच्या अंतःकरणातून निघून गेली आणि अज्ञानाने अविद्येने तो जर हाच जन्म किंवा प्रत्यक्ष प्रमाणवादी एवढाच जर तो राहिला तर तो नुकसान स्वतःच करून घेतो। त्याचं कारण असं की प्रत्यक्ष प्रमाणावरती आधारित राहून ज्या प्रकारचं जीवन तो जगतो त्यामध्ये परिपूर्णता नसते, त्यामध्ये योग्यता नसते, त्यामध्ये सुख मिळवण्याचे ज्याला आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये आराखडे चुकलेले असतात। कारण त्याला वाटतं की यातनं सुख मिळेल, त्यातनं सुख मिळेल, पण तसं होत नाही। आता हे सगळे जे विषय आहेत त्यामध्ये अनेक विषय आले। आपल्याला श्रेय आणि प्रेय हा त्याचा त्यांनी मध्यवर्ती कल्पना किंवा धारणा, मुद्दा किंवा तत्व असं त्यांनी मानलंय की मध्यावधी धारणा अशीच आहे की श्रेयाचा आणि प्रेयाचा विचार करा, त्याच्या आधी काय करा, अविद्या, त्याच्याही आधी काय करा, नैषा तर्केण मापनीय। म्हणजे तर्कानी जर आपली बुद्धी चालवत ठेवली,
सगळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांशी तर्क करत राहतात. मोठा तर करतोच, परस्परांच्या मध्ये वादविवाद घालताना तर मनुष्य काहीही बोलतो तर्काने, आणि आपलं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत, आपलंच खरं करायचं असतं ना, त्याकरता कोणताही तर्क उभा केला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, माणसाची जो बुद्धी चांगली राहायची असेल तर वेडेवाकडे तर्क करत राहू नका. कुटुंबातलं सुख हवं असेल, जिथे ज्या कार्य करतो आपण, जिथे त्या कार्यकारी स्थानावरती आपल्याला जर सुख हवं असेल, बाहेर समाजामध्ये लोकांच्या बरोबर वावरताना जर योग्य पद्धतीने आपलं जीवन जावं, किंवा आपले संबंध योग्य पद्धतीने सुदृढ व्हावेत किंवा राहावेत, तरी निदान प्रस्थापित व्हावेत तरी, असा जरी विचार करायचा म्हटला तरी सुद्धा त्याकरता एक गोष्ट निश्चित आहे, आणि ती म्हणजे आपल्याकडे जे म्हटलंय, जे इथे उपनिषदामध्ये ते म्हणतात की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये श्रेय आणि प्रेय याचा विचार करताना तुम्हाला मागे कुठे जायचंय, वेडेवाकडे तर्क करत जाऊ नका. फार संकुचित विचारसरणीनी जगू नका. तर्काने बोलायचं आणि वागायचं म्हणजे काय, आता आपल्याला काय सोयीचंय ते बोलायचं आणि मोकळं व्हायचं. उद्या पुन्हा दुसरं बोलायचं आले की ते दुसरंच बोलायचं. हे जे वागणं आहे, हा हा निष्फळ तर्क आहे. हा कोणत्याही, कारण त्याला तत्व नाही, कोणती भूमिका नाही. आणि इथे कळकळीने आपल्याला कठोपनिषदामध्ये सांगितलंय की असे वागू नका. हे वागणं ज्याचं त्यालाच भोवणार आहे. दुसऱ्याला काय भोवेल, पण त्याचं त्याला जास्त भोवणार आहे. कारण असं आहे, तो कोणत्या स्थितीत उभा राहू शकत नाही, तो उभा राहतही नाही. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलं की अविद्या या मंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितम मन्यमाना. म्हणाले त्याच्या पुढची पातळी सांगतो, म्हणाले आपल्याला की आमच्या अंतरंगामध्ये जी अविद्या आहे, त्या अविद्येमुळे आम्ही काहीही वागतो. अविद्या आहे ती म्हणजे कशी आहे, ती अविद्याच अशी आहे की जी आम्हाला जन्मजात, आमचा जन्मच तिच्यामधून झालाय. आम्हाला मोहच आहे. आपण उपनिषदामध्ये पाहिलंय ईशावास्यामध्ये की त्यांनी सांगितलंय की तुम्हाला हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपि इतम मुखम असं दिलं आहेस. आणि इथे त्यांनी पुढे म्हटलंय की खूप विद्वान आहेत, पंडितम, विद्वान, बुद्धिमान असे लोक आहेत, तरी सुद्धा ते, मी काय म्हणेन ते खरं, मलाच तुम्ही अनुसरा, मी सांगतो तेच तुम्ही ऐका. आणि असं घडतं की जेव्हा मनुष्य प्रभावी वक्तृत्वाने एखादी गोष्ट सांगतो, समोरचा माणूस भारावून जातो, त्याला तो जे बोलतो ते खरं वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात की कसं होतं, अंधे नैव नियमाना यथांधा. ज्याप्रमाणे अंध मनुष्यानीच अंधांना घेऊन जावं, म्हणजे अंधाला मार्ग समजत नाही, हा स्वतः विद्वान असून सुद्धा काही अडचणीचा नाही आहे. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकाराने आपल्याला काही अडचण येणार आहे, या मार्गावर आपण वेडेवाकडे होणार आहोत, किंवा या मार्गावर जात असताना आपल्याला समोरच्याला मार्गदर्शन करण्याचं काही नाही, त्याला कुठली अडचणच येत. त्याला बेधडक त्याला जे बोलायचंय ते तो बोलत राहतो, त्याला जे सांगायचंय ते सांगत राहतो, त्याला जे करायचंय ते करतो, अनुसरतो. कोणी खोटं बोलतो, कोणी खोटे इतिहास लिहितो, कोणी खोटी विधानं करतो, कोणी खोटा राजकारणाचा विषय मांडतो. आपण सारखे पाहतोच आहोत, आता चालू आहेत. याच्यामध्ये वेगळी उदाहरणं आपल्याला घ्यायलाच नको. आपल्या डोळ्यासमोर विषय दिसतात. इथे सांगण्याचा अर्थ असा की असा मनुष्य काही सांगतो, त्याचा पक्ष, त्याची माणसं, त्याचे कुटुंबीय, त्याचे अनुयायी, त्याला श्रवण करणारे, त्याचं बोलणं काही मोठ्या मोठ्या शब्दात बोलला, ज्याला आपण अगदी मोठी सुंदरशी शब्दसंहती करून बोलला, किंवा ज्याची भाषा अगदी गोड आहे, किंवा ज्यांनी साहित्यिक भाषेमध्ये काही काही मांडायला सुरुवात केली. आता ते शब्दांचे जे खेळ आहेत, ते खेळ म्हणजे तत्व नव्हे, पण त्या शब्दांच्या खेळावरती मनुष्य भारावून जातो, त्याला कळत काहीच नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अंधे नैव नियमाना यथांधा. ज्याप्रमाणे आंधळ्यांनाच लोकांनी घेऊन जावं, त्याला मार्गदर्शन करणारा अंध असावा, स्वतःला कितीही विद्वान समजत असला तरी. हे सगळं बोलण्याचं कारण काय, कठोपनिषद पुन्हा पुन्हा आम्हाला ही गोष्ट सांगताय. कारण यमराज नचिकेत्याला म्हणतात, नचिकेत्या तुझी बुद्धी चांगली आहे, तुझी प्रवृत्ती चांगली आहे, तुझा विचार चांगला आहे, तू अत्यंत सत्यवादी आहेस,
तू वैराग्यशील आहेस, तुला कोणताही मोह बाधित करू शकत नाही, म्हणूनच तू मला हे प्रश्न विचारतोस. म्हणूनच तू ह्या विद्येचा तुझ्या अंतःकरणामध्ये इतक्या मनापासून विचार करू शकतोस. अन्यथा अवघड आहे. अन्यथा ह्या विचारांमध्ये राहणं आणि माणसांनी चांगलं वागणं खूप अवघड आहे. तर तेच तेच पुन्हा सांगितलं आहे. व्यवहारामध्ये ते अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्याकरता पुढची पायरी घेतलीये, ती श्रेयप्रियाची घेतलीये. त्यांनी सांगितलंय जे श्रेयाचं आहे, जे मनुष्याच्या लाभाचं आहे, एकट्या व्यक्तीच्या लाभाचं आहे का नाहीये, ते व्यष्टीच्या जसं लाभाचं आहे तसं समष्टीच्या लाभाचं आहे. संबंध विश्वब्रह्मांडाचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो, कुटुंबाचा केला जातो, कुटुंबातल्या व्यक्ती व्यक्तीचा केला जातो, समाजाचा केला जातो, या प्रत्येकाचं कल्याण साधावं, हे सगळं ठाकठीक असावं. आता आपण बघतो गेल्या वेळी अगदी भराभरा पाहत पुढे गेलो आपण, कशापासून आपण आज वंचित आहोत? सगळ्यापासून. तुमच्या इथले एनसीएलचे एक सायंटिस्ट आहेत, ते मला म्हणाले की बाई कोणताही पदार्थ सांगा. मी त्यांना म्हटलं हो काय भेसळ आहे हो याच्यात. ते म्हणाले ह्याच्यात कसली भेसळ? तुम्हाला धान्यात भेसळ वाटली, तुम्हाला दुधात भेसळ वाटली, अहो म्हणाले सगळ्यात भेसळ आहे. असा मला एक पदार्थ काढून दाखवा की ज्या पदार्थामध्ये भेसळ नाही. अशी एक गोष्ट मला दाखवा की जी मूळ स्थितीपासून खराब झालेली नाही. जमीन खराब झाली, पाणी खराब झालं. म्हणाले अग्नी ज्या पद्धतीने घेतो आहोत आणि ज्या पद्धतीने अस्त्र तयार करून ठेवतो आहोत, काय अवस्था आहे त्या अग्नीची. एक दिवशी आपणच आपल्याला जाळून घेण्याकरता निर्माण केलेली अण्वस्त्र आहे. काय नाही, वायू त्याला प्रदूषित केला. आकाश, इथपर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या ज्या प्रदूषणांच्या ज्या ज्या काही म्हणून मालिका आहेत, त्या सगळ्या आमच्या आकाश तत्वालाही खराब करणाऱ्या आहेत. सगळं खराब आहे. धान्य, भाजीपाला, काय नाही. मनुष्याच्या आजपर्यंत म्हणत होते भारतामध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीस याचं प्रमाण खूप आहे. त्यानंतर म्हणायला लागले की भारतात कॅन्सर खूप प्रमाणामध्ये होतो. आता परिस्थिती अशी आहे, भारतामध्ये अल्टरनेट माणसाला थायरॉइड आहे. त्याचं कारण सगळी आम्ही जी वापरतो रासायनिक खतं, त्या खतांच्या बरोबरच सगळ्यामध्ये हार्मोन्स दिलेले. ते हार्मोन्स कोण खातं? आमच्याच पोटात जात. कितव्या पिढीत त्या हार्मोन्सची इम्युनिटी आमच्या शरीरात येईल माहित नाही, तोपर्यंत पिढ्याच्या पिढ्या तर संपणार आहे. आता आम्हाला प्रिय आहे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी खातो पितो. आम्हाला आवडतं म्हणून पनीर खातो, आम्हाला आवडतं म्हणून चीज खातो, आम्हाला आवडतं म्हणून दूध पितो, आम्हाला आवडतं म्हणून आईस्क्रीम खातो. या सगळ्यात जर इतकी भेसळ आहे तर हे सगळं का स्वीकारावं? कारण ते प्रिय आहे. ते प्रिय का आहे? क्वचित तिथे अज्ञान आहे, क्वचित तिथे अविद्या म्हणजे मूलभूत मोह आहे. आणि त्यामुळे आमच्या व्यवहारामध्ये कधी कधी अज्ञान, कधी कधी अविद्या आणि कधी कधी अविवेक. आम्हाला विचारच करावा असं वाटत नाही. जाऊ दे, काय जे व्हायचं असेल ते होईल, खाऊन घ्या, आता तर खा, उद्याचं उद्या बघू काय होईल. अशी भूमिका जर आमची सर्व ठिकाणी राहिली तर उपनिषद सांगतात की ज्याला तू प्रेय म्हणतोस ते प्रेय का? केवळ मला आवडतं एवढीच भूमिका, त्याशिवाय दुसरी भूमिकाच नाही त्याच्यामध्ये. की एकच भूमिका ठेवलेली आहे, मला आवडतं, मला पटतं, मला मान्य आहे, मी समजतो, माझे निर्णय मी घेतो, पैसे माझे आहेत, त्याचं काय करायचं ते मी ठरवीन. प्रत्येक ठिकाणी मी एवढाच केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या भोवतीचं जीवनातलं प्रत्येक क्षेत्र फिरवत असू आम्ही. तर मी माझा एकटा कधी असू शकतो का? मी माझा एकटा कधी जगू शकतो का? समाजाशिवाय माणसाचं जीवन असू शकतं का? आणि तुझी वस्त्र तू विणणार, तुझं धान्य तू निर्माण करणार, तुझ्या नोकरी करता स्थान तू निर्माण करणार, तुझ्या घराकरता जे तुला मिळणारं संरक्षण आहे ते तू निर्माण करणार, की परस्परावलंबित्व आहे जीवनावर? सगळे एकमेकांच्या वरती अवलंबून आहे. हे तर पहिलं सूत्र आहे मानवी जीवनाचं. आणि त्याचा जर विचार नाही केला, ते सगळं श्रेय आहे. आणि मी आलो कुठून? एकदम कुठून उडपटांसारखा काही वरून येऊन खाली पडलेलो नाही. मला इतक्या परंपरेमधून, इतक्या हजारो लाखो वर्षाच्या या पृथ्वीवरच्या
अखंड होणाऱ्या निर्मितीमधून मला या काय 5, 50, 100 वर्षाकरता निर्माण केले. मी आत्ता आलेलो आहे जन्माला, माझ्या मागचं माहित नाही, माझ्या पुढचं माहित नाही. परंतु मी जेव्हा जन्माला आलो त्यावेळी मात्र सगळं आलबेल होतं, पुष्कळ चांगलं होतं. मानवाने निर्माण केलेली परिस्थितीजन्य प्रतिकूलता असेल, पण निसर्ग असा प्रतिकूल नव्हता. मग मी का निसर्ग प्रतिकूल करून ठेवलं? मी पुढच्यांच्या करता, या सर्व लोकांनी परंपरेने माझ्याकरता प्रतिकूलता जर टाळली तर मला ती पुढच्या पिढ्यांकरता टाळलीच पाहिजे. मला पुढच्या पिढ्यांना त्याच्यापासून दूर ठेवता आलंच पाहिजे. आणि मी जर तसं करत नसेल तर यामध्ये काय आहे? यामध्ये स्वार्थ आहे, यामध्ये आत्मकेंद्रितपण आहे. आत्मकेंद्रितपणाने जग चालू शकत नाही. आता पूर्वी भविष्य पुराणामध्ये ऐकून असं लोक म्हणत होते किंवा आपण वाचलेलं आहे की कलियुगाच्या शेवटी शेवटी असं होणार आहे की माणसाचं आयुष्य 10-20 वर्षावर येणार आहे. त्याच्या आयुष्याचा काळच 10-20 वर्षाचा असणार आहे. तो इतका उंचीला छोटा असणार आहे की तो 2-4 फुटाचा जेमतेम असेल, इतकं त्याचं आकारमान लहान होणार आहे. आता विज्ञानच म्हणतंय, आता भविष्य पुराणाने म्हटलं तर आम्हाला हसू येत होतं, आम्हाला खोटं वाटत होतं. पण आता विज्ञानच सांगतंय की ह्याच पद्धतीने आम्ही पुढे जात राहिलो तर हा जो वेग आहे, ही जी गती आहे, आपल्याला त्यांनी म्हटलंय की स्पीड हा हे सुद्धा एक डायमेन्शन आहे आणि ते आज विचारात घ्यावं लागतंय. जसं स्ट्रेस आणि स्ट्रेन हे डायमेन्शन आहे, ते विचारात घ्यावं लागतंय. आता ह्या हे सगळं कोणी घ्यायचं? मला काय पडलंय, मी जिवंत आहे तोपर्यंत चाललंय. आपल्याला सांगते एकेकाळची अशी एक भूमिका होती की ह्या माणसांना त्रास होतो, ही माणसं पुष्कळ समाजामध्ये खूप सहन करतात, जे अत्याचार सहन करावे लागतात, परिस्थितीजन्य गोष्टी सहन कराव्या लागतात, मानसिक त्रास सहन करावे लागतात वगैरे वगैरे. तर त्यांचं कधी उत्थान होईल का नाही? त्यांना कधी सुधारू द्यायचं का नाही? असा एक ट्रेंड होता. मला काही कोणाचं नाव घेऊन आता बोलायचं नाहीये, परंतु आपल्याला सुद्धा कळेल की हे का आणि कसं. तर लोक म्हणाले आपल्याला काय करायचंय? अहो ते जर सुधारले तर मग आपलं कसं होईल? ते जर सुधारले तर आपल्याला सत्ता मिळेल, ते जर सुधारले तर आपल्याला ऐशारामात राहता येईल, ते जर सुधारले तर आज जो आम्हाला लाभ उठवता येईल तो येईल. कारण अज्ञानी माणूस आहे, त्या अडण्याला तुम्ही काही सांगा, गौरवून सांगा, काही गोष्टी लबाडीनी सांगा, त्याच्यावरती प्रभाव एक काळ असा होता की मनुष्य श्रद्धावान होता की मग मी जे सांगेन ते तो ऐकेल आणि मला जे करून घ्यायचंय ते आहे कोण माझ्याशिवाय, आहे कोण आमच्याशिवाय. असं जर नसतं तर मला सांगा, कम्युनिस्ट लीडर्स जेव्हा मृत्यू पावतात त्यावेळी त्यांच्या इस्टेटी जगातल्या श्रीमंत लोकांच्या एवढ्या असतात? बदतो व्याघात आहे की नाही? परिस्थिती कशी आहे? म्हणजे हे काय आहे? हे फक्त प्रिय, मला काय पाहिजे, माझ्या पोळीवर तू पोळून घ्यायचंय बस. दुसऱ्याचं काय होतं जगाचं? आणि असं जर केलं असतं तर हे जग आम्हाला बघायला मिळालं असतं का? हे जग केव्हाच संपलं असतं. आज ज्या पद्धतीने जगामध्ये आपल्याला परिस्थिती बिघडताना दिसतीये, या पद्धतीने जर लोक फार पूर्वीपासूनच राहिले असते, त्यांनी असं नाही केलं. आम्ही जमीन किती खराब केली. आता जमीन सुधारायची म्हटलं तर त्या जमिनीवरती जमीन सुधारण्याकरता लोक म्हणतात 20-20 वर्ष पाहिजे. या जमिनी सुधारायला सुद्धा इतका काळ द्या. आता कोणाला वेळ आहे? तो म्हणतो काय ते काय व्हायचं असेल ते होऊ दे. ज्या दिवशी जमिनीची वाळू होईल त्या दिवशी पाहता येईल काय व्हायचं असेल ते. आज तर मला पिकं काढता येत नाही, द्या युरिया, द्या आपल्याला काय केमिकल्स द्यायची ती काढून घ्या. शेती स्वतः खात नाही तो, आम्हाला खाऊ घालतो, जगाला मारायला निघालाय. आणि म्हणून कठोपनिषदाचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की श्रेय आणि प्रेय, तुम्हाला जे प्रिय आहे त्याच्यावर चालत राहिलात त्या देहात्म बुद्धीनी या जगाचा नाश कराल. आणि मुळामध्ये एकच भूमिका विचारात घेतली की काही झालं
तरी मी जन्माला आलो आणि मला नीट जगण्याची सोय या जगामध्ये उपलब्ध होती. माझ्या पुढच्या पिढ्या जन्माला येणार आहे, त्यांच्याकरता त्यांची सोय करून ठेवणं किंवा त्या दृष्टीने जग नीट ठेवणं माझी गरज नाही का? आता असे तो हिमाचल म्हणायची गरजच नाहीये. आ ब्रह्मस्तंभ पर्यंत म्हणायला लागेल. असं कुणीच हरीचा लाल उरला नाहीये जगामध्ये की ज्यांनी या सगळ्याला संपवून टाकलेलं नाही. सगळं जग असंच आहे. संपूर्ण जगामध्ये माणूस सर्व बाजूनी स्वार्थी झाला. जसा जसा स्वार्थ आज त्यांचा उघडा पडला, उघडा पडून नाही भागलं, स्वार्थ उघडा पडला तरी त्याला उत्तर काय? काही प्रमाणामध्ये नुकसान सोसल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आपण पाहिलं ना, फ्रान्समध्ये पाहिलं, पॅरिसमधली परिस्थिती पाहिली, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आपण परिस्थिती पाहतोय, म्हणजे इथे आता युक्रेन वगैरेची परिस्थिती पाहतो. कुठे नाही. या सगळ्याचा विचार करत गेलो तर कठोपनिषदाचा विचार किती महत्वाचा आहे आपण बघा. प्रत्येकाला फक्त प्रेय पाहिजे, श्रेयाचा कोणी विचार करत. श्रेयस्कर काय आहे? ते कल्याणकारक आहे. कल्याणकारकाची आम्हाला बिलकुल किंमत नाही. कल्याणकारक गोष्टीची आम्हाला बिलकुल चाड नाही. आम्हाला काही घेणं देणं नाहीये पडलेलं की कल्याण कोणाचं. घरातल्या मुलांच्या कल्याणाचा विचार नाही तर आई घरदार सोडून जेव्हा बाहेर हिंडते आणि मुलांची कर्तव्य ती पार पाडत नाही मुलांच्या विषयीची, आता तिने काय दुसरं म्हणावं? वैयक्तिक पातळीवर तेच आहे. कुटुंबामध्ये जबाबदारीने कुटुंबाचा जो प्रमुख घटक गृहस्थाश्रमी मनुष्य जर घराकडे नीट लक्ष देत नसेल ते कुटुंब राहील कसं? मुलं वेडीवाकडी बाहेर कुठेही जाऊन कुणातही मिसळून कशीही वागायला लागली, त्यांचं जीवन कसं जाईल पुढे? आज आपण पाहतो 8व्या आणि 10व्या वर्षापासून आता ड्रग्ज आणि त्यांची सिगरेट्स किंवा ह्या सगळ्या व्यसना, अंमली पदार्थ सर्व माध्यमातून इतक्या लहान वयामध्ये मला हे परवाच कळलं की पूर्वी वाटत होतं 17-18व्या वर्षापासून 14-15 आले, आता तर 7व्या वर्षापर्यंत आलाय. शाळेतल्या 2री-3रीतल्या मुलांपर्यंत आलाय म्हणतात. आता ही मुलं जिवंत राहायची आहेत का? म्हणजे आजी आजोबा जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो, हे जेव्हा आम्हाला बघायला मिळतंय तेव्हा आता असं वाटतंय की ह्या मुलांना वाढवायचं कसं? याचं कारण काय? प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदारीने वागत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदारीचा विचार करत नाही. त्याला काय, मला माझ्या मैत्रिणी आहे, पुरुष म्हणतो माझं आयुष्य आहे, मी माझी चैन माझी मजा, कशाला कुटुंब टिकेल सांगा? 1-2 वर्षामध्ये कुटुंबाची बर्बादी सुरू होत, संपून जातं, नष्ट होतं. आता राहतच नाहीयेत कुटुंब. 5 वर्ष 7 वर्ष राहणं मोठं कठीण आहे. त्याचं कारण आहे कशाचाच विचार करायचा नाही माझ्या पलीकडे. आय एज अ सेंटर, फक्त मी केंद्रबिंदू आहे. माझ्या भोवती हे जग मला सुख देण्याकरता निर्माण झालंय. इथे कठोपनिषदात पुन्हा पुन्हा यमराज म्हणतात की ह्या भूमिकेमध्ये असणारी जी माणसं आहेत ना, ही माणसं शक्य नाही तुझ्यासारखा नचिकेत्या विचार करणं. तू ज्या पद्धतीने विचार करतोयस जगाच्या कल्याणाचा, म्हणून तुम्हाला यज्ञ मागतोयस, त्या यज्ञाचं विधान माझ्याकडनं शिकून घेतलंस, ते मला प्रयोग करून दाखवलंस. वडिलांनी तुला यमाकडे पाठवतो म्हटलं तरी माझ्या वडिलांना दुःख होऊ नये ही पहिली तुझी भावना आहे. तुम्ही आमच्यावर अन्याय केला, तुम्ही काय केलं आमच्याकरता? तुम्ही काय विचार केलात? तुम्ही आमचा कुठे विचार? आम्हाला सांगता शिका, तुम्ही का नाही शिकलात? अरे, कोणाच्याही कडनं काही चांगली अपेक्षा केली, आईवडील आहेत, तुमच्या कुवतीपर्यंत शिका म्हणणार, तुमची कुवत नसेल तर शिका म्हणणार नाही. पण तुमच्या कुवतीत तुम्हाला जास्तीत जास्त काय चांगलं करता येईल हे करा हेच सांगणार मी. पण प्रत्येकावरती नैशा तर्केणा मतिरा आपण या तर्कानीच फक्त बोलत राहायचं, वागत राहायचं, आपली बुद्धी खेळवत राहायची. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की कोणत्याही स्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी वाईट आहेत, आणि ह्या सर्वापेक्षा जे वाईट आहे तो आपला आजचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आम्ही पूर्ण शरण गेलो आहोत. आम्ही सगळे त्याच्या व्यसनाने अधीन झाले.
आमचं शरीर चाललं. आता परवाचा नवीन एक प्रयोग एकाने युट्यूबवरून दाखवला. एक योगाचे अभ्यासक आहेत, त्यांनी सांगितलं की माझ्या योग वर्गामध्ये मी त्या मुलाच्या खिशामध्ये मोबाईल ठेवला आणि त्याला सांगितलं की व्यायाम करायचा. मग त्यांनी त्याचा हात लांब करायचा आणि त्यांना ज्या प्रकाराने त्या हाताने त्याला वळवायचा होता तो हात, आणि त्या हाताची फ्लेक्झिबिलिटी पण, म्हणजे त्याचं लवचिकपण आपण त्यांना बघायचा होता. खिशात मोबाईल आहे तर तो हालत नाही ज्या प्रमाणात त्यांना पाहिजे. ते म्हणाले काढून ठेव. काढल्यानंतर पुन्हा जेव्हा हात हलवायला सुरुवात केली, तो हात हलायला लागला. त्यांनी सांगितलं लक्षात घ्या, सांधा न सांधा खिशात मोबाईल ठेवून आखडणार आहे. कोणत्या दिवशी येणार हे, आणि ज्या दिवशी येईल त्या दिवशी आम्ही काय करायचं? शारीरिक पातळीवर आहे. मानसिक पातळीवर चंचलम ही मन कृष्ण, आम्ही आधीच मनाला चंचल म्हटलंय. आणि हा मोबाईल तर माणसाला स्थिर होऊच देत नाही, त्याची बुद्धी स्थिर होत नाही, त्याला थांबताच येत नाही एका ठिकाणी. आता बघा तुम्ही युट्यूब वरती तासाची 2 तासाची जर रेकॉर्डिंग असतील आणि ते जर पहा म्हटलं, बापरे, बोर, कोण 2 तास पाहणार? त्याचं कारण आहे कॉन्सन्ट्रेशनच होत. कॉन्सन्ट्रेशन होण्याची ताकद संपतच चालली बुद्धीची. मन तर संपलंच, मन स्थिर राहूच शकत. इतकं इतकं मनुष्याच्या ठिकाणी चंचलता आलेली आहे. आणि त्या सगळ्याच बुद्धी आता तर गंभीरपणे त्याचा विचार होतोय की स्मरणशक्ती जातीये. मुलांना विषय समजत नाही, आकलन होत नाही, कारण मेंदूनी विचार करण्याची जी प्रक्रिया आहे तीच थांबली. काय पाहिजे? कोणाचं नाव पाहिजे? थांबी सांग. की काढला विकिपीडिया, काढलं गुगलवर गेलो, सर्च केलं, लक्षात काही ठेवायला लागतच नाही. विचार कशाचा? सगळं रेडी आहे. मग ते बरोबर आहे, ते चूक आहे, योग्य आहे, कोण करणार विचार? इथे कुणाला वेळ आहे आणि कुणाला फिकीर आहे? आपण एक पिढी गेल्यानंतर जर आम्हाला तो जरी आज आम्ही निर्माण केलेला असला तरी आज सुद्धा तो आमच्या डोक्यावर स्वार आहे. आपण जेव्हा काही सांगतो, जेव्हा आता आपण उपासनेच्या बद्दल बघू की शेवटी आपण प्रत्येक गोष्टीला पर्याय म्हणून आज आपण सांगतोय, काही करा पण एकाग्रता करायचा प्रयत्न करा, काही करा, थोडासा व्यायाम करा, काही करा, थोडं ध्यान करा, आणि काही करा. हे जितकं काही वाईट आहे त्या वाईटाला जितकं लांब ठेवता येईल तितकं ठेवा. करोना नंतर कितीतरी लोकांच्या लक्षात आलं हे बाहेरचं खाणं बंद करा. काही लोकांनी केलं, कारण घरात करायला लागल्यानंतर त्या खाण्याची सुद्धा नको ती आवड आहे ती कमी होत चालली, इच्छा होईनाशी झाली. कारण काय? तुम्ही बघितलं चांगलं काहीतरी, आणि इतक्या लोकांकरता जेवण. वैयक्तिक मला म्हणाल तर शाळांमध्ये मुलांना दिलेलं जेवण ही गोष्ट मला मान्यच नाही. मुलांनी न्यायचं असेल आपल्या घरूनच आपला डबा नेला पाहिजे. त्या माणसाने 600-600 लोकांचा स्वयंपाक बनवायचा, त्याला कुठून आणायची गुणवत्ता आणि कसा बनणार तो? आणि जन्मभर या मुलांनी तेच खायचं, शाळेमध्ये तेच खायचं, कॉलेजमध्ये पुढे कुठे शिकायला हॉस्टेलवर गेलं की तेच खायचं, नंतर नोकरीला लागलं तर कंपनीमध्ये जेवायचं. यांनी घरात जेवायचं कधी? म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा विचार आपण जर करत चाललो तर शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर, बौद्धिक, सामाजिक पातळीवर सोडा, घरात 4 माणसं असली, आई वडील 2 मुलं, चौघांच्या हातात चौघांचे मोबाईल्स असतात. कुणालाही कुणाशी बोलत, हॉलमध्ये बसलेले असतात चौघे पण एकमेकांशी बोलत नाही, बोलता येतच नाही, काहीच नाहीये बोलायला, संभाषणच नाहीये. कारण आईला मुलांशी काही शेअर करायचं नाही, मुलांना आईशी करायचं नाही. मुलगा जेवायला बसला किंवा त्याच्या खोलीमध्ये तो अभ्यास करत असला आणि आई आणखीन कुठेतरी असली, घरातल्या घरात ते मोबाईलवर बोलवतात, ये जेवायला ये. तो आईला सांगतो मी आता, अरे पहिल्यांदा हॉटेलमध्ये पाहत होतो तेव्हा वाटायचं की मुलं जरा अधिक करतायत, तेव्हा वेटर्स सांगायचे की मॅडम हे बघा आता बरं, हा मुलगा तिथं बसलाय, हा मुलगा इथं बसलाय, ते दोघे एकमेकांची इथल्या इथे मोबाईलवर बोलताय.
पण आज परिस्थिती अशीच झाली आहे. घरात कुटुंबामध्ये जर शेअरिंग नाही, तुम्ही जर एकमेकांच्या बरोबर जो कुठल्याही प्रकारे एकत्र वेळ घालू, काय होणार आहे या माणसाचं? कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या डोक्यावर आत्ताच स्वार झालाय. त्याला किती वापरायचा, त्याला किती महत्व द्यायचं, त्याला किती जवळ करायचं. रात्री झोपताना डोक्याशीच पाहिजे. त्याची सगळी रेडिएशन्स किती त्रास देतात आता आपल्याकडे. त्या एका गृहस्थानी तर इथे जे पाहायला मिळालं त्यांचं, त्यांनी दाखवलं की शरीरावर कसे ते रेडिएशन्स परिणाम करतात. म्हणजे तात्कालिक दाखवलंय, ते सुद्धा फार मोठे नाही, ज्याला आपण सब्जेक्टिव्ह तर नकाच म्हणू, अगदी ऑब्जेक्टिव्ह लेवलवर की ठेवलं हात आणि पाहिलं, काढून ठेवलं आणि चेक केलं, इतक्या लेवलवरतीचा हा माणूस आम्हाला दाखवतोय. तर सांगायचा हेतू असा आहे की या सर्व गोष्टी तशा खऱ्या नव्हे. कोणत्याही स्थितीमध्ये हाच म्हणजे हेच उपनिषद, हाच विषय पुढे त्यांनी कुठपर्यंत नेला, आपण कुठून निघालो या विषयाला? नैषा तर्केण मतिरापनिया, इथून निघाल, अविद्येमध्ये आलो, अविवेकामध्ये आलो. कुठे आलो अविवेकात? श्रेय आणि प्रेयामध्ये. आता श्रेय आणि प्रेयामधून पुढे येताना त्यांनी आपल्याला काय सांगितलं? तिथून पुढे येताना ते सांगतात की म्हणाले, हे सर्व तुम्ही जर पाहत राहिलात आणि आपली बुद्धी जर वापरली नाही तर अविवेकाने ग्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंधानीच यथांधान, जसं अंधांनाच त्यांनी घेऊन जावं, यथांधा नियमाना, अंधांनीच त्यांना नेलंय, अंधच त्याच्या मागे जातोय. सगळं अंधानुकरण आहे. मनुष्य फक्त बोलतो छे मी कोणाचं ऐकत नाही, मी स्वतंत्र आहे, मी माझे निर्णय मी घेतो. कुठले निर्णय घेतो? तू सगळा दुसऱ्यावरच अवलंबून आहेस. आणि ज्याच्यावर अवलंबून आहेस ही गोष्ट निर्जीव आहे. उद्या त्याला इंटेलिजन्स देता 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 हे कुठं जाऊन पोचेल? कठोपनिषदांनी जे सुरुवातीला सांगितलं ना, तिथे जाऊन पोचेल. कारण आम्ही त्याला सारखं कसा अधिकाधिक ऍडव्हान्स करत जाणार, त्याला अधिकाधिक निर्णयक्षम किंवा अधिकाधिक सेन्सिटिव्ह किंवा अधिकाधिक समर्थ कसा करत जाणार? तर त्याला दिलेला प्रत्येक विचार, त्याचं जे लॉजिक आहे ते हायएस्ट लेवलवरती आम्ही सेटल करणार, एकदम त्याला सूक्ष्मता आणणार. अहो ते सूक्ष्म झालं म्हणजे आम्ही चैतन्याला सोडून चालवलेली आमची तरकट बुद्धी आणि आमच्या समोर असलेला आमच्या कॉम्प्युटर असेल, काय असेल, लॅपटॉप असेल, काय आमचं हे गुगल असेल, काय आमची युट्यूब असेल, काय आमच्या हातातला मोबाईल असेल, कशाच्या माध्यमातून आम्ही कम्युनिकेट करतोय, ते सगळं आमच्या डोक्यावर बसलंच ना. त्याच्या लॉजिक वरती आम्ही चालणार ना. म्हणजे आम्ही जिवंत कशा करता? फक्त हातपाय हलवायला आणि श्वास घ्यायला. सगळी आमची बुद्धी जर तो चालवायला लागला, कठोपनिषद सांगताय नैषा तर्केण मतिरापनिया, म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये हे असे नुसते तर्क निर्माण करून आपलं होत. आता आम्ही सुद्धा म्हणतो घरामध्ये की बाबा आता तो कोणी नको माणसं आपल्याला, चला त्या रोबोला आणा, त्या रोबोट वरती आपल्या घरात रात्री लावून दिलं की ते हिंडताय फिरताय, घर साफ करून ठेवताय, डोक्याला ताप. म्हणजे कसं झालंय हे? आम्ही त्याला शरण गेलोय. कशा करता शरण गेलोय? कारण मला झाडायचं नाहीये, मला स्वयंपाक करायचा नाहीये, मला त्याच्याकरता वेळ द्यायचा नाहीये, मला आराम पाहिजे. त्याच्या बदल्यात मी काय करते? काही नाही. आय जस्ट एन्जॉय. एन्जॉय म्हणजे काय? आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलंय की कोणत्याही स्थितीमध्ये एक लक्षात ठेवा म्हणाले, आणि ते पुन्हा पुन्हा मी आता तिसऱ्यांदा आज बोलतीये की ते म्हणतात, नचिकेत्या तुझी बुद्धी स्वच्छ आणि चांगला विचार करणारी आहे म्हणूनच असा विचार कर, नाहीतर आम्ही सगळेजण त्या प्रेयाच्या मागेच धावत जातो. आम्ही सगळे अंधेच, यथांधा. आम्ही त्या अंधासारखेच अंधानुकरणच आहे. कारण आम्हाला त्याची भीती वाटत नाही, आम्हाला त्याच्या विरुद्ध उभं राहावंसं बरं वाटतं. बसल्या जागेवरून सगळी ऑपरेशन्स करता आली, उठावंच नाही, पाय पसरून बसले, हालायलाच नको. शरीर टिकेल, मन टिकेल,
बुद्धी टिकेल, काही टिकत नाही. म्हणून उपनिषद शेवटी आपल्याला सांगतात की म्हणाले उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत. उठा, जागे व्हा. आणि ह्या श्रेष्ठ लोकांनी जे समजावून सांगितलंय आधी त्याचा विचार करा. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. सगळं उत्तर इथंच आहे. कारण आम्ही तरी काय ह्या सगळ्याच्या आहारी जातो? का आम्हाला हे सगळं पाहिजे? गाडी म्हटली की ती जितकी हायली सोफेस्टिकेटेड आहे तितकी आम्हाला पाहिजे. घरातली मशिनरी सुद्धा हायली सोफेस्टिकेटेड पाहिजे. सगळं काही उत्तमात उत्तम, म्हणजे अधिकाधिक सोयीचं आम्हाला पाहिजे. का पाहिजे? माझ्या सुखाकरता. पण मोठे काय सांगतात, बाबा रे, जो कष्टेल ना तोच तरेल. जो कष्टेल ना त्याचं शरीर चांगलं राहील. जो कष्टेल ना त्याचीच मनबुद्धी चांगली राहील. इथे कठोपनिषद सांगतं की ह्या सगळ्यामध्ये रममाण होऊ नका, या सगळ्यात मशगूल होऊ नका. उत्तिष्ठत, उठा, याच्यातून बाहेर या. समर्थ जसं म्हणायचं, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, हे उपनिषदांनी सांगितले. उत्तिष्ठत, उठा, थांबू नका, जागृत, जागे व्हा. समर्थांनी एका शब्दात सांगितलं. तिसरे ते सावधपण सर्व विषयी एका शब्दात सांगून टाक. सर्व विषयीमध्ये प्राप्य वरान निबोधत. या मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टीचा एकदा तरी विचार करा. आणि कसं आहे हे म्हणाले, आम्ही का करत नाही? उत्तर सगळं यमराज तिथंच देतात. आम्ही का करत नाही? क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हे काय आहे? तलवारीच्या पात्यावर पाय ठेवून चालण्यासारखं आहे. आणि म्हणाले ते पातं कुठे ठेवलंय? त्याच्याही पुढे दरी आहे. त्या दरीची 2 टोकं जवळ आली आहेत. त्या 2 सुडक्यावरती ते पातं ठेवता येत आहे. त्या पात्यावरून आता चालायचंय. म्हणजे थोडा जरी धक्का लागला तरी पडणं त्या दरीत गच्छती आहे. आणि चालत चाललो तर पायाला ते क्षुरस्य धारा निशिता खूप धारदार सुरी आहे. त्या धारदार सुरीवरून चालायचंय. म्हणजे काय करायचं? ते म्हणाले आयुष्यभर म्हणून सावध राहावं. म्हणून ते दुर्गम पथस्तत कवयो वदंती. मग यमराज म्हणतात तो मार्ग जो आहे तो अत्यंत दुर्गम आहे, अवघड आहे. कारण सारखं मनाला नियंत्रणात ठेवावं लागतं. असं बेलगाम नाही सोडता येत. आणि म्हणून आपण आता तो भाग घेतलेला नाहीये, पण पूर्ण रूपक आहे. हिंदीमध्ये त्याचं आलेलं आहे. इंद्रियों के घोडे न विषय में अडे, जो अडे भी तो संयम के कोडे पडे, मन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. काय हेच रूपक आहे, रथाचं रूपक आहे. आणि इथे त्या रूपकावरती एक सबंध वल्ली आहे, म्हणजे एक सबंध भाग आहे. त्याचा एक अध्यायातला एक प्रकरणाचा भाग म्हणा. आणि त्यांनी सांगितलंय की कसं मन आहे, कशी बुद्धी आहे, कसा आत्म्याला तिथे बसवून सुद्धा, म्हणजे तो जीवात्मा त्या मनाच्या तंत्राने कशी सुख भोगण्यामध्ये मन बुद्धी शरीर मशगूल झालं तरी तो पण मान्य करतो, तो पण त्याच्याबरोबर राहतो. सगळे सगळे विषय मांडलेत त्याच्यामध्ये. पण तो आपल्या आत्ताच्या घेतलेल्या विषयाच्या कक्षेत नाही, म्हणून आपण तो पाहिला नाही. पण त्यांनी आपल्याला दाखवून दिलंय, रूपकांनी दाखवून दिलंय की मनुष्य हा मोहाला बळी पडतो, त्या मोहातच राहतो. त्या मोहातून बाहेर यायचं असलं किंवा या, असा यमराजांचा संदेश आहे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत. मोठे जे सांगतायत ते ऐका, त्यांचं बोलणं ऐका. आणि दुसरा आणखी महत्वाचा जो विचार त्यांनी सांगितलाय तो परलोकाचा आहे. आपण आतापर्यंत 2दा बोललो की त्यांनी सांगितलं की कुणीही प्रत्यक्ष प्रमाणवादाने चाललं तरी त्याचा परलोक चुकलेला नाही. परलोकात राहून पुन्हा यावंच लागणार आहे, पुन्हा जन्म घ्यावाच लागणार आहे. आणि पुन्हा पुन्हा माझ्या ताब्यात तो जीव येणारच आहे. कारण तो देहात्मवादी बुद्धीने चालतोय. त्याला हे प्रपंचाचं जोखड दूर उचलून फेकून द्यायचं नाहीये. त्या जोखडातच त्याला गंमत वाटतेय, कारण ते जोखडच फक्त प्रत्यक्ष आहे असं म्हणतोय.
त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. यमराज म्हणतात ह्याच्या इतका खुळा विचार नाही, ह्याच्या इतकं अल्पज्ञान नाही, याच्या इतका अविवेक नाही, अज्ञान नाही, अविद्या नाही. अविद्येत तर जन्माला आलोय. हे सगळं काय यमराज पुन्हा पुन्हा सांगतात तो मुद्दा आपण एक लक्षात ठेवा, की तो मुद्दाच असा आहे. आपला जन्म कशातून आहे? अविद्येमधून आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना कशातून आली? अविद्येतून आली. अविद्या कुठून आली? मूलभूत आहे. भगवंतानी जी माया आमच्यावर टाकली आहे, भगवंतानी जे अज्ञान आम्हाला दिलं आहे, ते काय आहे? मूलभूत आहे. आम्ही सगळेच ते घेऊन आलोय. म्हणून तर हे जग द्वंद्वात्मक आहे. या जगात भगवंतानी माझ्या बरोबर या जीवानी केलेल्या चांगल्या गोष्टी आणि त्याचबरोबर भगवंतानी आपल्या स्वतःची जी अविद्या आहे तिच्या बरोबर यांनी केलेल्या वाईट गोष्टी, त्याची पुष्कळ माफी करून इथे मृत्यू सुद्धा सांगतो ते सगळं खूप माफ केलेलं आहे, तरी त्याला थोडं थोडं दिलेलं आहे. आणि सांगितलंय हो हे भोग बाबा, हे दुःख भोग आणि हे सुख. सुख मात्र अनंत हस्ते कमलावरांनी दिले, दुःख मात्र त्यांनी स्वतःच हे वापरलेलं आहे. त्याला भेटो म्हणा की त्याला त्याची पॉवर म्हणा, की नाही मी नाकारू शकतो, कारण कर्मफलाचा दाता तो आहे. इतका मूर्खपणा केलेला आहे. किती फळ मिळेल? कसं फळ? भरपूर मिळेल, भरपूर शिक्षा मिळेल. पण भगवंत म्हणतो नको, कमी करा, कमी करा, अगदी स्वल्प ठेवा. तर आम्हाला इतकं भोगावं लागतंय. म्हणजे काय काय बिघडवून ठेवलंय बघा. मनुष्य इतकं बिघडवतो. यमराज तेच सांगतात की हे लक्षात ठेवा की तो परमात्मा आहे, तो दयाच करायला तुमच्याकरता बसलेला आहे. आणि आम्हाला जितकं कमीत कमी दुःख भोगायला लागेल याच्याकरता तो प्रयत्न करतोय. आम्हालाच वाईट वागायचं तर काय करणार? तो म्हणेल तुला जास्तीत जास्त चांगलं द्यायचा मी प्रयत्न करतो, तू हे बिघडेल कसं याच्याच प्रयत्नात आहेस. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला म्हटलेलं आहे की क्षुरस्य धारा निशिता दुरत्यय. हा मार्ग कठीण आहे. त्याचं कारण या जगात आल्यानंतर आम्हाला पुष्कळ मोह आहे. आम्ही त्या मोहाच्या बाहेर जातो. सकाळी उठायला गार हवा आहे, मस्त बरं वाटतंय, छान झोप येते, पटकन अंथरुण सोडावं असं वाटत नाही, झोपावं असं वाटतं. खायला खूप छान पदार्थ आहे, चला कोणी आग्रह करतोय खाऊया, मस्त आहे, आज तर खाऊन घेऊ, उद्याचा मालिक राम आहे, चला. म्हणजे लहान 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 गोष्टीतून जो मोह आहे, यमराजांना आम्हाला तेच सांगायचं. थोडे नियंत्रणात, थोडे संयमित व्हा आणि संयमित जीवनामधून बदलत जाल तुम्ही, तुमच्या लाभाचं घडत जाईल. कारण भगवंत बसलाच आहे हो, आपलं सगळं सुधारायला बसलाय. शरीर, आता आपण जेव्हा प्रश्नोपनिषद बघू ना, तेव्हा प्रश्नोपनिषदामध्ये आपण पाहू की शरीराला त्यांनी झोप कशी दिली आहे, शरीराकरता तो प्राण काय काय करतो, किती आम्ही बिघडवून ठेवतो आणि तो किती कसोशीने आमच्याकरता प्रयत्नशील असतो. भगवंतानी जे जे दिलंय ना आम्हाला, ते ते या जगामध्ये तुम्ही आनंदाने राहा, या जगाचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या. ही सगळी सृष्टी जी आहे ती केवळ तुमच्या उपभोगाकरता दिलेली आहे. बघा, त्यातलं माणूस ते बघायला जात नाही, त्याच्यातला आनंद चाखायला जात नाही, तो ओरबाडायलाच जातो. त्याला काय करतो? भगवंत म्हणतो तुझं ओरबाडशील तर नाही तुला ते प्राप्त व्हायचं, नाही तुझ्या ते कल्याणाचं व्हायचं. आणि म्हणून आपल्याकडे त्यांनी जे सांगितलंय तो हा जो विषय आहे, या विषयामध्ये एक गोष्ट आहे की जी खूप मोठा विचार 2-3 उपनिषदांनी मांडलाय. त्याचा उच्चार न करता पुढे जाणं आपल्याला बरोबर नाही. वास्तविक आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे असं नाही, आणि आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. माणूस पुष्कळ लंब्या लंब्या गप्पा मारत बसला म्हणून त्याला ज्ञान प्राप्त होतं असं नाही. न बहुना श्रुतेण, म्हणेल की खूप ऐकलं म्हणूनही त्याला काही ज्ञान होतं असं नाही. नायम आत्मा प्रवचन लभ्या न मेधया. केवळ माझी बुद्धिमत्ता आहे, एकदा सांगितलं की मला पाठ होतं,
काही सांगावंच लागत नाही, माझं असं आहे, माझं तसं आहे. म्हणाले कितीही बुद्धीच्या कसरती करत राहिला माणूस तरी सुद्धा त्याला मर्म गवसत नाही. कारण आपल्याला आता इथे परमात्म्याच्या करता आपण विचार नाही मांडत, आपण आता व्यवहाराचाच विचार मांडतोय. व्यवहारातलं मर्म आहेच ना. सर्व प्रकारांनी कला आहे, बुद्धी आहे, विषयाचं आकलन आहे, त्याच्यातून साधायचा परिणाम आहे. त्याकरता प्राप्त होणारी, ज्याला इंट्युइटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज म्हणतो, तसं अंतस्फुरण आहे जे आमच्याकडे निर्माण झालं पाहिजे. तर म्हणाले बहुना श्रुतेण, खूप ऐकलंय म्हणूनही आम्ही फार शहाणे होतो किंवा आम्हाला एखादा विषय समजतो असं. कारण शेवटी काय, हे सगळं बाहेरच आहे. हे घेतलेलं, आपण बाहेरून घेतलेली इन्फॉर्मेशन आहे. मग काय होतं, कुणाला मिळतं, कोणाला अनुकूल कसं असतं. त्यांनी सांगितलं की यमे वैश वृणुते तेन लभ्या. भगवंत ज्याला वरतो, ज्याला स्वीकारतो, त्यावेळी तसेश आत्मा विवृणुते तनुस्वाम. त्याच्याकरता आत्मतत्व आपली तनु उघड करून दाखवतो. याचा अर्थ ज्या विषयाकरता जो झपाटलेला आहे, एक स्थिती अशी येते की भगवंताला वाटतं आता त्याला हे उलगडून दिलं पाहिजे. त्याच्या बुद्धीप्रमाणे पुन्हा तो वेगळा विषय. मग न्यूटनला साक्षात्कार झाला तर एवढाच का झाला, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस का कळला, आईन्स्टाईन पर्यंत चौथी डायमेन्शन का आली, त्याचंही कारण आहे. त्याच्याही चिंतनाच्या मर्यादा आहेत किंवा व्यापकता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामधून हे सगळं प्राप्त होणार असतं. त्यांनी सांगितलं भगवंत देतो त्याला तेवढंच देतो, आणि केवढं, जेवढं त्याचं साधन आहे. आम्ही उगीच का उपनिषदांचे गोडवे गातो, आम्ही उगीच का वेदांचे गोडवे गातो. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे नॉलेज म्हणून मांडलंय, त्यांनी जी ऋचा म्हणून लिहिली, त्यांनी ज्या अभ्यासाचं त्यांच्या फलित म्हणून आपल्या पुढे शब्दरूपाने आणलं आहे, ते असं आहे की त्याच्यावरती ह्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा परिणामच नाही, जे मूळ सत्याशी जोडलेले. इथे सत्य आणि ऋत म्हणून ती वाणी त्रिकाला बाधित सत्य आहे. आणि आमच्याकडे प्रवास हा न्यूटन पासून आईन्स्टाईन, आईन्स्टाईन पासून निल्स बोर, निल्स बोर पासून आता आणखीन पुढे, आता आम्ही नॅनो पार्टिकल मध्ये आलो. किती सूक्ष्म, किती पुढे आलो. का, कारण हे चिंतन या मर्यादेवर होत. असणाऱ्या प्रकृतीच्या भौतिक स्थितीवर काय लिमिट होती त्या बुद्धीची, कशाची लिमिटेशन्स होती, प्रकृतीची. सायंटिस्टच होता, पण न्यूटनलाही प्रकृतीची लिमिटेशन्स आहे, आईन्स्टाईनलाही प्रकृतीची लिमिटेशन्स, आजच्या शास्त्रज्ञालाही प्रकृतीची लिमिटेशन्स आहे. नाहीत कशी? पण आमचे शास्त्रज्ञ, आमचे ऋषी, त्यांनी हाच मार्ग अवलंबला, त्यांनी हीच भूमिका स्वीकारली, त्यांनी ह्याच सत्याच्या अधिष्ठानावरती ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला की ज्याला ह्या जगातल्या कोणत्याही या विश्वब्रह्मांडातल्या या प्रकृतीतल्या कोणत्याही गोष्टीचा स्पर्श नाही. इथे राहून या देहाने या सगळ्याला स्पर्श असणारं ज्ञान मिळत उगी डोक्यावर घेऊन नाचण्यासारखं आहे का? उगीच त्याची महती आहे का? ते काय आहे की लहान मुलाला किंवा वेड्याला आपल्या हातात रत्न हे कळतच नाही, फेकून देतो तो. तसं आहे आमचं, की हे मिळवायला काय लागतं हेही कळत नाही, आणि भले मला नको कळू दे, निदान त्याचा आदर करावा हेही कळत नाही. हेच आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून त्यांना नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, पुष्कळ मी शहाणा झालो, हे तुम्ही काय सांगतो, हे काय अर्थ नाही. ही कोणती पॅथी हो, साधं इथल्या इथे ॲलोपॅथीचा मनुष्य हा त्या हानेमानला नावं ठेवतो. आता जो होमिओपॅथ एवढा झाला, ज्यांनी त्या एकेका केमिकल मधल्या त्याच्या गुणधर्माला किती सूक्ष्म करावा. अरे तुम्हाला तो पटो की नाही पटो, तुम्ही म्हणता हे कसली पिल्स आहेत, हे प्लॅसिबो आहे, असं असतं. कारण का, याचीच बुद्धी कोती आहे, म्हणून याला दुसऱ्याची बुद्धी समजत, म्हणून याला दुसरा विषय समजत. आणि अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की न मेधया न बहुधा श्रुतेण किंवा बहुना श्रुतेण. खूप ऐकलं म्हणून काही होत नाही.
यमे वैश्यवृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तरुस्वाम. म्हणून यमराज पुन्हा पुन्हा नचिकेत्याला सांगतात, नचिकेत्या, तुझी जी बुद्धी आहे ना, ती तुझी बुद्धी ज्या प्रकारची आहे हीच बुद्धी हे सगळं मिळवू शकते. असो, आजचा विषय आपल्याला इथे थांबवायचा आहे. पण आपल्या पुढे एक छोटस निवेदन करणार आहे की हे तीनही उपनिषदांच्या गोषवाऱ्यामध्ये आपण गेलो. आता आपल्याला जे विषयांना आपण ज्या स्पर्श केला नाही ते, की ज्याला फक्त आपण स्पर्श करू, कारण उपासना आपण त्यात मांडली नाही. उपासनेचे जे लाभ आहेत आपल्याला होणार आहेत तेही आपल्याला थोडेसे तर बघावेच लागतील. कारण शेवटी उत्तर काय, वर्तमान काळामध्ये या संदर्भामध्ये आपल्याला यातलं काय काय लाभाचं आहे आणि त्यांनी कसं कसं सांगितलंय. प्रत्येक जण काही सगळ्या गुणांचा विचार करणार नाही, पण जे काय असेल ते असो, परंतु त्या सगळ्याचा पुन्हा अगदी नटशेलमध्येच करू, आपण थोडक्यातच करू, पण त्याचा विचार करू, तो विषय मांडू. तसंच आतापर्यंत आपण काही विषय असा सलग घेऊन एक उपनिषद पुरं केलं असं आपण करत नाहीये. त्याचं फक्त विंडो शॉपिंग करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या मनात जर काही शंका असल्या तर आपण जरूर आपल्या शंका आपण सांगाव्यात, कळवाव्यात आणि त्याचा विचार केला जाईल. आपले श्री गिरीश काळे आहेत, त्यांचा मोबाईल नंबर 9822377933. पुन्हा एकदा सांगते, श्री गिरीश काळे त्यांचा मोबाईल नंबर 9822377933. युट्यूबवर म्हणा किंवा कोणत्याही माध्यमातून जरी आपण हे ऐकलं आणि आपल्याला जर शंका किंवा काही वाटलं तर आपण जरूर कळवा. हे सगळे प्रश्न एकत्रित करून आपण त्याचा विचार करू आणि उपासनेकरता म्हणून या तीनही उपनिषदांचा मिळून एकत्र सारांश, जसा आज आपण लौकिक सारांश थोडासा पहिल्या 5 मिनिटात घेतला, तसा उपनिषदांचा आणि उपासनेचा विषय आपण पुढच्या भागात घेऊ. आणि त्याबरोबर आपले जे प्रश्न आले ते जर त्या विषयाशी निगडीत आणि सुसंगत असले तर आपोआपच त्यातनं आपल्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता येईल. श्रीकृष्ण.